मार्गशीर्ष सोमवारचे उपाय. शिवपुराणानुसार मार्गशीर्ष सोमवारी संध्याकाळच्या वेळी तुपाच्या दिव्यात लवंग टाकून शिवशंकराच्या मंत्राचा उच्चार करताना दिवा लावल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. मार्गशीर्ष सोमवारी असे केल्यास भरपूर लाभ मिळतो. कधी आपण आपल्या जिंदगीमध्ये अडचणीत पडलो, तुम्हाला वाटत असेल की मी खूप अडचणीतून जात आहेत, एक समस्या पूर्ण होत नाही तर दुसरी समस्या येत असेल, दुसरी समस्या पूर्ण होत नाही तर तिसरी समस्या येत असेल, तर एक काम जरूर करावे की बेलपत्राच्या झाडाखाली बेलपत्राच्या मुळांना लाल चंदनाचे पाणी 1 लोटा प्रत्येक सोमवारी समर्पित करायला प्रारंभ करावे. आपोआप अडचणी दूर होतील. नंबर 3, जिंदगीमध्ये दुःख पाठलाग सोडत नसेल तर भगवान शंकराच्या शिवलिंगावर जलाधारातून पाणी खाली पडते त्या ठिकाणी आपला तळहात लावून देवादिदेव महादेवांना आपल्या मनातील गोष्ट सांगावी. दुःख कसेही असेल तर त्यातून बाहेर पडालच. 4, जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात सतत पैशाची कमतरता किंवा नुकसान होत असेल, ज्यामुळे तुमचे मनोबल कमी होत असेल, तर कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी 2 पांढरी फुले सोबत ठेवा आणि काम संपल्यावर वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. जर तुम्हाला कोणत्याही शत्रूपासून त्रास होत असेल तर त्याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी स्नान करून भगवान शंकरासमोर तुपाचा दिवा लावा. तर नंबर 5, जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल आणि तुम्ही त्याचे निवारण करू शकत नसाल, तर दुधाचे काही थेंब पाण्यात मिसळून सोमवारी शिवलिंगावर अर्पण करा. तसेच 11 बेलाच्या पानांवर चंदनाने ओम लिहून शिवलिंगाला अर्पण करा. त्यानंतर अगरबत्ती इत्यादींनी शिवलिंगाची विधिवत पूजा करावी. तुमचे उत्पन्न वाढवायचे असेल तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करा. शक्य असल्यास गाईचे दूध अर्पण करावे. शिवलिंगावर दूध अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा 11 वेळा जप करावा. जर तुमच्या घरात कलह होत असेल, त्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होत असेल, तर सोमवारी जवळच्या शिवमंदिरात भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करा आणि एखाद्या गरजू व्यक्तीला 1 वाटी तांदूळ दान करा. मार्गशीर्ष सोमवारी भगवान शिवाला गंगाजल अर्पण करा. जर तुम्हाला कोणताही विशिष्ट शिवमंत्र माहीत नसेल तर फक्त ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करून भगवान शिवाची आराधना करा. हा मंत्र इतर मंत्रांप्रमाणेच प्रभावी आहे. मार्गशीर्ष सोमवारी सकाळी भगवान शंकराच्या मंदिरात गौरीशंकर रुद्राक्ष अर्पण केल्याने विवाहातील सर्व अडथळे आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. नंबर 8, मार्गशीर्ष सोमवारी सकाळी भगवान शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला दूध अर्पण करा आणि हे दूध तांब्याच्या भांड्यात आणा आणि ओम नमः शिवाय जप करताना आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी पूर्ण भक्तिभावाने शिंपडा. बिल्वाच्या पानावर पांढऱ्या चंदनाचा 1 टिपका लावा आणि तुमची इच्छा सांगून शिवलिंगावर अर्पण करा. शिव मंदिरात जाऊन रुद्राक्ष जपमाळेने ओम नमो धनदाय स्वाहा मंत्राचा 11 वेळा जप करा. यामुळे संपत्ती वाढेल. मार्गशीर्ष सोमवारी संध्याकाळच्या वेळी तुपाचा दिवा तयार करा. त्यात लवंगाची जोडी घाला. भगवान शिवासमोर 108 वेळा शिवमंत्राचा जप करा आणि आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा. ही काम मार्गशीर्ष महिन्यातील सोमवारी करा. नक्कीच तुमच्या सर्वात गंभीर आर्थिक समस्यांचे निवारण होईल आणि पैसे कमावण्याचा मार्ग खुला होईल. 10, विवाहित जोडप्याला अपत्य प्राप्ती होत नसेल तर त्यांनी सोमवारच्या दिवशी पिठाचे शिवलिंग बनवावे आणि किमान 11 वेळा जलाभिषेक करावा. या उपायाने तुमची रिकामी गोद नक्कीच भरून निघेल. 11,
सोमवारी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे. ह्या दरम्यान ओम नमः शिवाय चा जप करत राहा. याने तुमची भक्ती पाहून भोलेनाथ प्रसन्न होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी आशीर्वाद देतील. नंबर 12. जर तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासू नये अशी तुमची इच्छा असेल तर ही इच्छा पूर्ण करण्यासाठी शंकरजींना पिवळे किंवा लाल चंदनाचा टिळक लावा. त्यामुळे आर्थिक संकट दूर होईल. नोकरी आणि व्यवसायात तुमची प्रगती सुरू होईल, ज्यामुळे तुमचे घर संपत्तीने भरून लागेल. 13. घरातील कोणाची प्रकृती दीर्घकाळापासून अस्वस्थ असेल किंवा त्याला कोणताही आजार असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिव मंदिरात जाऊन 101 वेळा जलाभिषेक करावा. या दरम्यान तुम्ही ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहा. लवकरच तुमच्या कुटुंबातील आजारी सदस्य निरोगी होऊ लागेल. 14. तुमच्या वैवाहिक जीवनात सतत काही समस्या किंवा अडथळे येत असतील तर हा दोष दूर करण्यासाठी शिवलिंगावर केशर दूध अर्पण करा. लवकरच तुमच्या घरात एक चांगले नाते येईल आणि लग्न होण्याची शक्यता आहेत. नंबर 15. घरात आणि जीवनात सुख शांती नांदावी आणि घरातील कलह व संकटे दूर व्हावीत ह्यासाठी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान भोलेनाथांची पूजा करावी. तसेच कच्च्या गाईच्या दुधाने शिवलिंगाला अभिषेक करावा. त्यानंतर लाल चंदनाची पेस्ट लावून शृंगार करावा. असे केल्याने जीवनात सुख शांती राहते. 16. सोमवारी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन त्यांची सेवा करा आणि शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करा. तसेच रुद्राक्ष जपमाळेने भगवान शिवाच्या मंत्राचा जप करावा. असे केल्याने घरात सुख शांती आणि ऐश्वर्य वाढू लागेल. सोमवारी शिवलिंगावर धतुरा, दूध, पांढरे चंदन, काळे तीळ, अक्षत आणि कच्चा तांदूळ अर्पण करून शिवरक्षा सूत्राचे पठण करावे. तसेच शिवाच्या मंत्राचा जप करावा. असे केल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. जीवनातून नकारात्मक शक्ती काढून टाकल्या जातात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर